जो आपला आमदार आता निवडायचा तो कसा असला पाहिजे? महाराष्ट्रातल्या आमदारांनी याच्यात कुठे लक्ष घालायचं? महाराष्ट्राचं सरकार काय करते? महाराष्ट्र हे खालून दुसऱ्या नंबरवरती आहे. आज लोकांनाच माहित नाही, आमदारांचा तो विषयच संपला. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, हे महाराष्ट्र राज्याचं चित्र आहे. महाराष्ट्र राज्य सरकार फक्त 787 रुपये खर्च करते की जे त्यांना स्वतःला खर्च करायचे नाहीत. पण हे जे दुष्टचक्र आहे, हे दुष्टचक्र सरकारच्या आणि ESIच्या या पूर्णपणे उदासीन दृष्टीने भिंग घेऊन शोधावं लागेल ESIचं हॉस्पिटल कुठे. ते होणारा खर्च वैद्यकीय सेवेवरचा फक्त 5.75%. मल्टीनॅशनल कंपन्या आणि मोठ्या कंपन्यांच्या दबावामुळे असंघटित कामगारांना लाभाचा एखादा तुकडा मिळतो. जे राज्य सरकार जागरूक आहेत, माफी दिली की देणारा मोठा होतो, घेणारा छोटा होतो. आणि वाजवी द्या, भीक. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्याला ज्ञात आहे, माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होती आहे आणि त्यासाठी 20 नोव्हेंबरला आपण आता मतदान करणार आहे. पण मतदान करताना आपल्याला आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्याला मिळत असलेल्या योजना याच्यावरती किती काम झालं आहे, आपण जो निवडून दिला होता तो आमदार त्याच्याविषयी किती सजग होता, किंवा आता आपण जो निवडून देणार आहे त्यांची या सगळ्या आपल्या जे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, विमा असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, याच्या संदर्भात त्यांची भूमिका काय हे आपल्याला विचारावं लागेल, त्याचा लेखाजोखा त्यांना मागावा लागेल. खरं तर ही आपल्याकडे पद्धत नाही फारशी, पण आता 75 वर्ष आपण स्वातंत्र्य होऊन झालेली आहेत. किमान या पुढच्या काळात तरी ही प्रथा आपण सुरू करूयात. जमेल तसं, जमेल त्या ठिकाणी त्यांना आपण विचारूयात. आणि म्हणून खरं तर आमचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, वस्तुस्थिती काय. आणि म्हणून आज आपण ESI म्हणजे कर्मचारी राज्य विमा हा अतिशय मोठा विषय आहे. खरं तर तुम्ही पहिल्यांदा काही लोक ऐकत असाल, किमान ESI तरी तुम्ही नाव ऐकलं असेल. हे महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर 45-46 लाख कर्मचारी या योजनेअंतर्गत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एक विम्याचं कवच या योजनेअंतर्गत आहे. इथं मोफत उपचार मिळतात. किती लोकांना माहिती आहेत, किती कामगारांना याचे उपचार मिळालेत, ही सगळी माहिती जी आहे ते आज आपण समजून घेणार आहे. त्यासाठी आपल्या सोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याची जी समिती आहे त्याचे सदस्य अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. C2चे जी आपली पुणे जिल्ह्याची कामगार संघटना आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. एकूण ही जी प्रश्न आहे, खरं तर कर्मचारी राज्य विमा आणि कर्मचाऱ्यांसाठी हा 45-46 लाख कर्मचारी या योजनेअंतर्गत. हे किती लोकांना माहिती आहे? मलाच खरं तर प्रश्न पडला, त्या किमान त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे का की खरंच आपण त्या योजनेअंतर्गत आपल्याला मोफत उपचार मिळू शकतात? मग त्याच्यासाठी हॉस्पिटल्स कुठली आहेत, नेमके कुठले उपचार तिथं मिळतात, कोणते आजार त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, हे असं बिलकुल माहिती नसावं असं मला तरी वाटतंय. परंतु तुम्ही याच्यामध्ये अतिशय डीपमध्ये काम करताय गेली अनेक वर्ष, त्यामुळे अधिकारानं तुम्ही याच्यावरती बोलू शकता. आणि खरं तर महाराष्ट्राला हे समजून घ्यायचं की 46 लाख कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत, पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तो विम्याचं कवच आहे. हे साधारणपणे 1.5-2 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रातली सरासरी त्याच्या आसपासची याच्यामध्ये सुरक्षित होऊ शकते. म्हणजे आज किती मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी हॉस्पिटल्स आणि खासगी हॉस्पिटल्सवरचा भार हलका होऊन त्यांच्याबरोबरची एक कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन क्रिएट होऊ शकते. आणि कोरोना काळात तर हे ESI कुठं होतं, म्हणजे मी तर ऐकलंच नाही. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे समजून घ्यायचं, महाराष्ट्राला समजून घ्यायचं, काय सांगाल याच्याविषयी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे की हे तुम्ही सांगत असताना जो आपला आमदार आता निवडायचा तो कसा असला पाहिजे. कारण आज लोकांनाच माहित नाही, आमदारांचा तो विषयच संपला. बरोबर. लोकच विचारणार नाहीत
लोकांनाच माहीत नाही, मग आमदाराला कसे ते विचारतील. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं जर लोक याच्यामध्ये समाविष्ट होत असतील तर काय केलं पाहिजे, तुम्ही कसं बघताय? तुम्ही अतिशय महत्त्वाच्या आणि नेमक्या प्रश्नाला हात घातलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या चॅनलचे म्हणजे फॉर द पीपलचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही कामगारांच्या इतका जिव्हाळ्याचा जवळजवळ 1.5 कोटी लोकांच्या म्हणजे नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवेचा प्रश्न तुम्ही ऐरणीवर आणताय आणि मुख्य म्हणजे तो आमदारांनी भावी आमदारांनी त्याच्याबद्दलची माहिती घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करताय. याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या कामगारांच्या वतीनं विशेषतः असंघटित कामगारांच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच फर्स्ट ऑफ ऑल. आमचं कामच आहे खरं तर हे विषय कारण समोर. फार कमी चॅनेल्स अशी आहेत, फार कमी लोक असतात की याच्याकडे लक्ष देत आहेत. तर तुम्ही जो नेमका प्रश्न विचारला त्याच्याकडे आपण आता वळूया की ESI म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ही स्कीम काय आहे ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊ. फार वेळ घेणार नाही, परंतु अगदी इसेन्शियल सांगणं महत्वाचं आहे. 1948चं वर्ष लक्षात घ्या, ज्या वेळेला भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपली घटना सुद्धा अजून तयार झालेली नाही, आपली पहिली संसदही तयार झालेली नाही. आपली जी घटना समिती आपण निवडलेली आहे तीच पहिली संसद म्हणून काम करते आहे. परंतु त्यावेळेला 3 द्रष्टे नेते भारतामध्ये होते. एक होते पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे होते वल्लभभाई पटेल. यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुख्यतः कामगार आणि कायदा मंत्री, कायदा खात्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. त्यांनी अनेक देशातल्या कामगार कायद्यांच्या पायाभरणी ज्याला आपण म्हणतो ती पायाभरणी 3 वर्षामध्ये झालेली, खरं म्हणजे 2 वर्षात झालेली आहे. ती वर्षात 1946, 1947 आणि 1948. सगळ्या कायद्यांची नावं मी वेळ न घेता तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट तो आजचाही पायाभूत कायदा आहे. मिनिमम वेजेसचा कायदा, किमान वेतनाचा कायदा 1948चा कायदा आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947चा कायदा आहे. फॅक्टरीज ॲक्ट 1948चा कायदा आहे. आणि आत्ता आपण ज्याची चर्चा करतोय तो एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट ESI हा 1948चा कायदा आहे. हा कायदा कामगारांना आरोग्याचं एक विमा सदृश कवच. आता विमा का म्हणायचं तर त्याच्यामध्ये कामगारही काही योगदान करतील आणि त्यांचे नियोक्ते म्हणजे मालक काही योगदान करतील. त्यांच्या संयुक्त योगदानावरती त्यांना एक संरक्षणाचं कवच मिळेल, आरोग्याची सेवा मिळेल आणि ती मोफत मिळेल. इतकंच नाही तर ते जर आजारी पडले तर त्यांचं जे उत्पन्न बुडेल त्याची सुद्धा भरपाई काही प्रमाणात, काही वेळेला तर अगदी 100% त्यांची होईल. मेजर काही समजा म्हणजे हात मोडला, पाय मोडला, जीव गेला, अगदी बेरोजगारी आली तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी सुविधा मिळेल. हा सगळ्याचा विचार करून 1948 साली आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा बनवला. त्यावेळेपासून आता त्या कायद्याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. पहिल्यांदा अगदी थोड्या शहरांमध्ये होता, छोट्या कमी उद्योगांमध्ये होता. आता तो त्याची व्याप्ती वाढली. त्याच्यामुळे सगळ्या कुठे लागू होतं याच्या सगळ्या खोलात जात नाही. एवढं सांगतो की सगळ्या फॅक्टरीजमध्ये तो लागू होतो. आणि ज्या आस्थापनांना तो लागू करण्याचा लोकांचा निर्णय म्हणजे नोटिफिकेशन हे केंद्र किंवा राज्य सरकार ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट त्या आस्थाप्रमाणे जे असतं ते काढेल त्या सगळ्या आस्थापनांना तो लागू होतो. म्हणजे प्रॅक्टिकली सगळ्या बिझनेस इन्स्टिट्यूशन्सना तो प्रॅक्टिकली लागू होतो. अगदी सरकारी मालकीचे असले तरी सुद्धा होतो. फक्त सरकारच्या सेवकांना तो लागू होत नाही. म्हणजे कलेक्टर कचेरीमधल्या कामगारांना तो लागू होणार नाही, कारण त्यांना सरकारच्या सेवा असतात वगैरे. आता ही जी आहे त्या कामगारांचं योगदान त्याच्यात असतं आणि नियोक्त्याचं म्हणजे मालकाचं योगदान असतं. तर ते असतं आजच्या सध्याच्या घडीला 3.25% हे असतात आपल्या नियोक्त्याचे म्हणजे मालकाचे आणि 0.75% एवढे असतात कामगाराचं. हे सर्व जे योगदान असतं, कॉन्ट्रीब्युशन असतं, हे कामगाराच्या हे टक्केवारी कामगाराच्या पगाराची टक्केवारी आहे. ते सर्व गोळा होतं ESI कॉर्पोरेशनकडे. हे कायद्याने स्थापित अशा प्रकारचं महामंडळ आहे. अर्थात आजच्या घडीला हा कायदा लागू होण्याची एक मर्यादा आहे. ती मर्यादा आहे 21,000 रुपये पगार मासिक. त्याच्यापेक्षा जास्ती पगार असलेल्यांना ती लागू होत नाही. आता ती व्हावी का न व्हावी आपण याच्याबद्दलची चर्चा नंतर करू. जी काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. बरोबर. म्हणजे 3.25% अधिक 0.75% असे 4% त्या पगाराच्या ESI कडे जमा होतात. आणि तो कायदा आता महाराष्ट्रामध्ये 10 पेक्षा जास्ती कामगार जिथं काम करतात त्या सगळ्या आस्थापनांना म्हणजे डिक्लेअर्ड आस्थापनांना तो लागू होतो. आता ही झाली त्याची कलेक्शन म्हणजे ESIचं उत्पन्न जिथून मिळतं ते.
आता सेवा कशी देणार ते? आता त्यांच्या सेवांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आरोग्य सेवा डायरेक्ट, म्हणजे हॉस्पिटल सेवा, डिस्पेन्सरी सेवा वगैरे, आणि दुसरी आहे की उत्पन्नाचा लॉस झाला तर त्याची भरपाई. पण त्याचा विचार आता आपण करत नाही आहोत. आता आपण वैद्यकीय सेवाबद्दलच विचार करतोय. लक्षात घ्या, 48 साली की ज्या वेळेला आरोग्य विमा हा शब्द सुद्धा, मेडिक्लेम पॉलिसी हा शब्द उच्चभ्रूंच्या सुद्धा डिक्शनरीमध्ये नव्हता, त्यावेळेला पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा विचार करून ही योजना आणली आणि त्याचे कायद्यात रूपांतर करून कायद्यात स्थापित एक महामंडळ तयार केलं. फार द्रष्टे लोक होते ते. आता त्याची स्कीम अशी आहे की ही ESI कॉर्पोरेशन राज्य सरकारांना सांगतं की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये हॉस्पिटल्स चालवा. आम्ही तुम्हाला, म्हणजे आजच्या हिशोबाप्रमाणे आज जे कॉन्ट्रीब्युशन गोळा होतं त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला दर वर्षाला पर इन्शुअर्ड पर्सन आम्ही तुम्हाला 2,500 रुपये देऊ. बर. आणि 400 रुपये अधिक, 2600 रुपये देऊ, अधिक 400 रुपये इन्सेंटिव्ह. काही विशिष्ट तुम्ही अजून काही केलं तर अजून 400 रुपये. साधारणपणे त्याचं जर प्रमाण पाहिलं तर राज्यांनी फक्त 1/8 एवढा पैसा खर्च करायचा आहे आणि ESI कॉर्पोरेशन 7/8 पैसा त्यातला देतं. हे मी अशासाठी सांगितलं की ऑलमोस्ट सर्व जबाबदारी ही ESI कॉर्पोरेशन स्वतःच्या पैशातनं घेते आणि ते राज्य सरकारांना देते. आता ॲडिशनली ESI स्वतःची हॉस्पिटल्स चालवू शकते, ESI कॉर्पोरेशनच्या मालकीची. आणि दुसरी येते ESIS, म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सर्व्हिस, की जे राज्यांनी चालवायचे. पैसे ESIचे मुख्यतः, म्हणजे ऑलमोस्ट सगळे पैसे ESIचे. आता ही फ्रेम सांगितली. आता तुम्ही जो आकडा मगाशी सांगितला तो थोडं मी करेक्ट करतो. देशामध्ये 3,42,00,000, म्हणजे मी लेटेस्ट तुम्हाला 24 सालची आकडेवारी सांगतोय. 3,42,00,000 एवढे सभासद देशाच्या पातळीवरती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही संख्या 44,33,000 एवढी आहे. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट बरोबरच सांगितली ती, पण जरा कसं आहे, आपण ज्या अधिक नेमकेपणाने आपण बोलावं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 13% सभासद आहेत. आता आपण महाराष्ट्रातल्या आमदारांनी ह्याच्यात कुठे लक्ष घालायचं, महाराष्ट्राचं सरकार काय करतंय हे मी सांगणार आहे. सरकारवर केवळ टीका करण्याचा हेतू नाहीये, म्हणजे टीका केलीच पाहिजे, परंतु नेमके दोष दाखवले पाहिजेत. आणि भावी आमदारांनी काय करावं हा जो तुमचा फोकस आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, कारण आपण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, आपण भविष्यात काय करायचं ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तर आता मी तुम्हाला अतिशय धक्कादायक अशी काय आकडेवारी सांगतो, पण ह्या आकडेवारीचे सर्व तपशील हे ESIच्या रिपोर्टमधनं घेतलेले आहेत. आणि हा रिपोर्ट अर्थातच आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे यातले महत्त्वाचे आकडे ग्राफिक्समधनं दाखवूया. आता तुम्ही बघा, देशाच्या पातळीला प्रत्येक राज्य खर्च करणार आहे ESI कडनं आलेलेच पैसे आपल्या कामगारावरती. त्याला इन्शुअर्ड पर्सन असं म्हणतात, म्हणजे आपल्या भाषेमध्ये कामगार. आता प्रत्येक राज्य खर्च करेल, तो जो खर्च करतं प्रत्येक राज्य, त्यांच्या राज्यातला खर्च आणि त्यांच्या राज्यातले इन्शुअर्ड पर्सन्स म्हणजे कामगार, सभासद कामगार, याची जर सरासरी काढली तर प्रति इन्शुअर्ड पर्सन सर्व राज्यांमध्ये, म्हणजे सरासरी राज्यांची 1,447 रुपये एवढी येते. आता महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. कामगार चळवळ इथं पार टिळकांना अटक झाली, त्याच्या आधी नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 साली सुरू केली. आता महाराष्ट्राची सरासरी, तुम्हाला आश्चर्य वाटेल दराडे साहेब, महाराष्ट्राची सरासरी प्रति कामगार फक्त 787 रुपये आहे. म्हणजे राज्य सरकारनी कशाची सरासरी आहे की राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार प्रति इन्शुअर्ड पर्सन, प्रति कामगार फक्त 787 रुपये खर्च करते, की जे त्यांना स्वतःला खर्च करायचे नाहीत, ते ESI कडनं मिळतात त्यांना. बरोबर. आणि हेच सरासरी देशाच्या पातळीला 1,447 एवढी आहे. आता दुसरीकडे आपण म्हणजे 50% कमी, 50% महाराष्ट्राची आहे. शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे. आता दुसरीकडं मी मगाशी सांगितलं की ESI कॉर्पोरेशन स्वतः पण वैद्यकीय सेवा देते, हॉस्पिटल्स काढते वगैरे. त्याची प्रति इन्शुअर्ड पर्सन देशाची जर सरासरी काढली तर आपल्याला दिसेल की प्रति इन्शुअर्ड पर्सन ESI कॉर्पोरेशनच्या स्वतःच्या वैद्यकीय हॉस्पिटल्समधून वगैरे होणारा खर्च त्याची सरासरी आहे 2,109 रुपये. महाराष्ट्रामधल्या कामगारांवरती ESI कॉर्पोरेशनचे स्वतःच्या हॉस्पिटल्समधून, महाराष्ट्र राज्याच्या नव्हे, जे खर्च करते
त्याची सरासरी आहे 940 रुपये. ही निम्म्यापेक्षाही कमी आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात ही निम्मी आहे, इथं निम्म्यापेक्षाही कमी आहे. बरोबर आहे. आता या दोन्हीची जर टोटल केली, ESI कॉर्पोरेशनने केलेले खर्च आणि राज्यांनी केलेले खर्च, याचे पर इन्शुअर्ड पर्सन देशाची सरासरी येते 3556 रुपये. बरं. आणि महाराष्ट्र राज्यातले आमचे कामगार तेवढेच पैसे देऊन पुरोगामी चळवळ असून, पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारं आमचं राज्य आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि ती पुरोगामी परंपरा आहेच आमची. परंतु सरकारचा कारभार असा आहे की पर इन्शुअर्ड पर्सन महाराष्ट्रामध्ये फक्त एकूण 1727 रुपये खर्च होतात. ESI कॉर्पोरेशनचे स्वतःचे अधिक राज्यांच्या मार्फत खर्च केलेले. आता याच्याच म्हणजे निम्मेच आपण निम्मे आहोत. आता ह्याचा मी सरासरी काढली, 3556 देशाची सरासरी सांगितली. बरोबर बरोबर. त्याचे हायेस्ट आणि लोएस्ट पण सांगतो. केरळ सारखं राज्य आहे की जिथलं राज्य सरकार आणि तिथली कामगार चळवळ अत्यंत जागरूक आहे. तिथली सरासरी प्रति इन्शुअर्ड वर्कर ही 7007 रुपये आहे, की जी देशाची 3557 आहे आणि महाराष्ट्राची 1727 आहे. आणि महाराष्ट्र हे खालून दुसऱ्या नंबरवरती आहे. म्हणजे ज्या राज्यामध्ये 13% सभासद आहेत त्याचा नंबर कामगार चळवळीमध्ये सगळ्यात अग्रेसर असलेलं राज्य, या राज्य सरकारच्या, शब्द तुम्ही वापरा काय वापरायचा तो, कर्तृत्वामुळे हे सगळ्यात तळच्या स्थानावरती आहे. अजून एक सांगतो, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन याने एक सर्वे केला की ESI बद्दल या कामगारांच्या काय भावना आहेत, त्यांना काय सर्व्हिस मिळते. तर त्यांचा रिपोर्ट असा आहे की महाराष्ट्राच्या ESI सर्व्हिस बद्दल सगळ्यात वाईट भावना देशात जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्रातल्या कामगारांची आहे. आणि याचा परिणाम असा झालाय, कोण म्हणजे ठीक आहे हे सगळं राज्य सरकारांचं आहे, याचा सामाजिक परिणाम काय होतोय ते आपण लक्षात घेऊया. मग अशी तुम्ही मला विचारलं होतं की ह्याचे समाजावरती काय परिणाम आहेत. हे कामगारांना मिळत नाही. हे कामगार कुठं जातात, कामगारांना का मिळत नाही, ते सेवा म्हणजे खर्च का होत नाही, हे एक दुष्टचक्र आहे. कारण ESIची हॉस्पिटल गुराच्या ढोरांच्या गोठ्यासारखी चालवायची असं महाराष्ट्र सरकारचं पहिल्यापासूनचं धोरण आहे आणि या सरकारने जर ते पराकोटीच्या वरती नेलेलं आहे. त्याच्यामुळे कामगार म्हणतात इथं काही मिळतच नाही, त्यामुळे ते तिथं फिरकत नाहीत, कर्जबाजारी होतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचा प्रयत्न करतात, तिथं जमत नाही, मग कर्जबाजारी होतात आणि मग त्यांची काय वाट लागायची ते लागते थोडक्यात. आणि आमचे असंघटित कामगार जे आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं की बरेच वेळा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन गोळा होतं, कायदा लागतो म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरला भरावं लागतं म्हणून तो भरतो. कारण परदेशी कंपन्या ज्या आहेत महाराष्ट्रातल्या ते काही इथल्या कॉन्ट्रॅक्टरचं कर्तृत्व नाहीये. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असा आग्रह धरतात की तुमच्या कॉन्ट्रॅक्ट वगैरे देऊन तुम्ही ESI खाली कव्हर तरी केलंय का, ते दाखवतात एवढे पैसे भरलेत म्हणून. त्यांना कार्डही देत नाहीत, त्यांना माहिती नसतं आपण ESI खाली कव्हर्ड आहोत. त्याच्यामुळे ESI कॉर्पोरेशनची यंत्रणा किती भयानक आहे हे सुद्धा याच्यावरनं दिसतं, हे याच्यातून लक्षात येतं. सगळ्या म्हणजे त्यांची सुपरविजन नाही, त्यांचा आग्रह नाही, त्यांना कशाबद्दल काहीही पडलेलं नाही. आता पुण्याच्या आजूबाजूला एवढे स्फोट झाले, आम्ही त्याच्यात खूप चळवळ लढाई केलेली आहे. 90% कामगार त्यातले जे स्फोटात मेले ना ते ESI खाली कव्हर्डच नव्हते. त्यांना अतिशय चांगल्या रकमा आणि तहहायात पेन्शन मिळाली असती जर ते याच्यामध्ये कव्हर्ड असते. आता हे तर मी आता जे बोलतोय ते कव्हरेजच्या बाहेरचं बोलतोय आणि कव्हरेजमध्ये जी आहे त्यांची ही अवस्था आहे. मी थोडक्यात सांगतो, महाराष्ट्रामध्ये 13%. तुमच्या सांगण्यातून एक लक्षात येत आहे की कामगारांनी सुद्धा सजग असायला. एक्झॅक्टली, कामगार संघटना नाही म्हणजे एक्झॅक्टली 3 बोटं आमच्याकडे पण आहेत, 3 बोटं कामगार चळवळीकडे सुद्धा आहेत. आणि पण आमचा थोडा फरक एवढाच आहे की आमच्यासारख्या संघटना ते ESIच्या वरती जातात, निदर्शनं करतात, काहीतरी आंदोलनं करतात, निदान अपघात झाले तर त्यांना काहीतरी मिळवून द्यायचा प्रयत्न करतात, तो वेगळा भाग आहे. पण म्हणजे मी असं काही आमचं आणि दुसऱ्यांचा असं भेद करू इच्छित नाही. हा सगळे मी कामगार चळवळ म्हटल्यानंतर सगळ्याचं बरं वाईट आम्हाला जबाबदारी घ्यायला पाहिजे त्याची. पण हे जे दुष्टचक्र आहे हे दुष्टचक्र सरकारच्या आणि ESIच्या या पूर्णपणे उदासीन दृष्टिकोनामुळे, नाकर्तेपणामुळे असं आपण 100%. आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणालात की आमदारांची भूमिका आहे. लोकप्रतिनिधी आता तुम्ही जसे कामगार आहेत त्यांचे हे वोटर्स, एक्झॅक्टली त्यांचे वोटर्स होऊ शकतात. आणि 1-1.5 कोटी. आता तुम्ही बघा, सरकारी हॉस्पिटल्स नीट चालत नाहीत,
आरोग्य काय करतात ते कामगार, खाजगी आरोग्य विमे घेतात, मेडिक्लेम पॉलिसी घेतात आणि त्याचे त्यांना वाटेल ते 15,000, 20,000 रुपये, 25,000 रुपये एवढी त्यांना प्रीमियम येतात. ते भरतात बिचारे, काय करणार. आणि मग काही वेळा तर असं करतात की 20,000 पगार असेल ना तर म्हणतात सर काहीतरी करा, तो 21,000च्या पुढे आम्हाला ढकला. इतकं म्हणजे आम्हाला याचं नको. वास्तविक इतकी सोन्यासारखी योजना आणि इतकी सोन्यासारख्या तरतुदी आहेत, परंतु म्हणतात नाही की ते सोन्यावरती एवढं यांनी सरकारने आणि कॉर्पोरेशनने असं माती बसवलेली आहे. आणि कदाचित आमच्याही म्हणजे कामगार चळवळीचा दोष आहे की जी जागरूकता नाही, त्याच्यामुळे त्या सोनं पितळ्यापेक्षा लोखंडापेक्षा कमी किमतीचा आम्हाला वाटायला लागलेला आहे. तेव्हा हा जो विषय तुम्ही मांडताय, हा विषय अशा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आमदारांनी जर हे केलं तर लोक कर्जबाजारी होते, त्यांची मुक्तता होईल, सरकारची चांगली सेवा मिळायला लागेल. आता तुम्हाला बेड्स बद्दल सांगतो, किती बेड्स ह्याच्यामध्ये आहेत. ते पुढे जाण्यापूर्वी मला एक हा, विचारायचं हा, होतं बोला. याच्यामध्ये की हे सगळ्या सुविधा मोफत मिळत आहेत होय. अशी ही योजना आहे. होय. तर असे किती हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे पुण्याचं जरी केलं किंवा नाशिक म्हणा, इथं आपल्या आजूबाजूची शहरं म्हणा, सातारा म्हणा, कोल्हापूर म्हणा, असे कुठं म्हणजे दिसत नाहीत. बरोबर. म्हणजे पुण्यातली एक फक्त बिबिवाडीचं दिसतं, औंधला आहे, पण बाकीचं कुठं चिंचवडला, असं म्हणजे हा. शोधावं लागेल, बरोबर बरोबर. विंग घेऊन शोधावं लागेल. ESIचं हॉस्पिटल कुठं आहे. म्हणजे आता आपणही कामगारांशी होय, होय, इतकी जवळीक असलेली सगळी मंडळी आहे, होय. पण मी तरी कुणाच्या तोंडून हे ऐकलेलं नाही. मी ESI मध्ये सगळ्यात उपचार मला घेतले. एक चर्चेमध्ये आणायचा विषय आहे की कोरोना काळामध्ये तुम्हाला हा विषय कसा म्हणजे तुमच्या जवळ आला, कारण तुम्ही चळवळीमध्ये बरोबर, काम करताय, बरोबर, महत्वाच्या बरोबर, पदावर काम बरोबर. करताय, आणि त्यावेळी हॉस्पिटलची प्रचंड गरज होती, औषधोपचारांची गरज होती. त्यावेळची परिस्थिती काय होती? त्यावेळची परिस्थिती आता जे मी सांगितलं की ESI हॉस्पिटल ह्याच्यासाठी सरकारचं फंडिंग नाही, डॉक्टर्सची अलॉटमेंट नाही, नर्सेस नाहीत, वॉर्ड बॉयज नाहीत. या म्हणजे असले तर ते कुठेतरी कॉन्ट्रॅक्टवर दिलेले काही आहेत, काही नाहीत. अशा सगळ्या परिस्थिती जी सरकारी हॉस्पिटल्सची अवस्था होती. पण निदान सरकारी हॉस्पिटल्स कशी होती त्याच्यावरती सगळ्या समाजाचा, मीडियाचा एवढा असा फोकस होता की ज्याच्यामुळे त्यांना ते काम करावं लागलं आणि त्यांनी ते केलं. त्यांनी त्यावेळेला तरी केलं. सरकारचे फंड्स त्यावेळेला आले, डॉक्टर्सना सुद्धा त्यावेळेला अगदी म्हणजे कमरेचे पट्टे बांधून त्यांना, पण ESI हॉस्पिटल्स त्याच्यात नाही उभी राहिली. याचं कारण त्याची व्हिजिबिलिटीच नाही आहे. आणि ही व्हिजिबिलिटी असावी अशी त्यांची इच्छा नाही, कारण जेवढं काय सगळं चाललंय असं चालू द्यात हे असं. आणि एक ॲपथी तयार झालेली आहे की इथं काही होत नाही. तर मी तुम्हाला महाराष्ट्रातले उदाहरण सांगतो. अख्ख्या देशामध्ये जे ESIची एकूण 160 हॉस्पिटल्स आहेत, त्यातली 51 ही ESI स्वतः चालवतं आणि 151 ही सॉरी आता किती उरते, 160 म्हणजे 109, म्हणजे 109 हॉस्पिटल्स जे आहेत ते राज्य सरकारांच्या मार्फत चालवले जातात आणि 51 ESI स्वतः चालवते. टोटल झाली 160. या सगळ्यामध्ये मिळून आज देशामध्ये म्हणजे त्याला म्हणतात कमिशन बेड्स, म्हणजे सँक्शन बेड्स आणि कमिशन बेड्स अशी 2 प्रकारची आकडेवारी आहे. तर मी आता ती थोडीशी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला असं दिसेल की संपूर्ण देशामधली जर आकडेवारी आपण पाहिली तर संपूर्ण देशामध्ये नंबर ऑफ कमिशन बेड्स हे 20,347 आहेत. सँक्शन बेड 26,000, कमिशन बेड्स 20,000, म्हणजे प्रत्यक्ष जे कार्यान्वित झालेले आहेत असे. आता ती 1 वर्ष जुनी आकडेवारी आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकूण 15 हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यामधली 3 ESI स्वतः चालवतं आणि 12 ही राज्य सरकारच्या मार्फत चालवले जातात. कमिशन बेड्स हे महाराष्ट्रामध्ये 1580 आहेत आणि सँक्शन बेड्स 2980 आहेत. म्हणजे 2980 पैकी फक्त 1580 कमिशन आहेत, म्हणजे फक्त 50% चालू. आता हेच तुम्ही आकडेवारी सर्व, आता केरळ सारखे घ्या, छोटं राज्य आहे, केरळमधल्या इन्शुअर्ड पर्सनची संख्या ही महाराष्ट्रापेक्षा 20 ते 25% एवढी असेल. परंतु त्यांच्या इथली संख्या काय ती लक्षात घ्या. त्यांच्या इथले कमिशन बेड्स सँक्शन बेड्स 1260 आहेत आणि कमिशन बेड्स 1175 आहेत. म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू दॅट नंबर. ऑलमोस्ट क्लोज आहे. जे राज्य सरकार जागरूक आहेत,
ते चांगलं काम ते करतात चांगलं काम करतायत, म्हणजे ते करता येतं आणि चांगल्याला चांगलं चांगल्या. म्हणावं लागेल. एक्झॅक्टली, म्हणजे ते पण कुठल्या पक्षाचं आहे, ते कुठल्याही पक्षात, हो. म्हणजे तिथं कम्युनिस्ट म्हणजे सरकार आहे. आता ही चर्चा चालू आहे, तुम्ही सांगताय म्हटलं की लगेच ते म्हणणार कम्युनिस्टचं राज्य, हा बरोबर माणूस आहे, बोलणारा बरोबर. कम्युनिस्ट आहे. पण आकडेवारी मग तर त्याला ESI ची आकडेवारी आता कोणीच काय Exactly. बोलू शकत नाही त्याच्यात. बरोबर. खोडून काढावी. जे कोणी अगदी त्यांना भक्ती करायची त्यांनी जरूर करावी, परंतु आकडेवारी खोडून काढावी, मग काय बोलायचं ते बोलावं. आता आणि याच्यामध्ये खोटेपणाचा संबंधच येत नाही काही. ESI ने स्वतः प्रकाशित केलेली आकडेवारी आणि लेटेस्ट आकडेवारी म्हणजे 1 वर्षाच्या पूर्वीची आकडेवारी आहे. म्हणजे तुम्ही टक्केवारीत जर पाहिलं तर 13% सभासद जिथं आहेत तिथे होणारा खर्च वैद्यकीय सेवेवरचा फक्त 5.75% आहे, जो मी मगाशी सांगितलं त्याची टक्केवारीत काढली तर. आणि हॉस्पिटल बेड्सच्या हिशोबात जर गेलो तर एकूण कमिशन बेड्स जेवढे आहेत त्याच्यापैकी फक्त 7.9 म्हणजे 8% बेड्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत, जेव्हा इन्शुअरची संख्या 13% आहे. म्हणजे महाराष्ट्र हा वन ऑफ द लोएस्ट आणि वन ऑफ द डिप्राइव्ड ज्याला म्हणतो, ही महाराष्ट्राची जी पातळी आहे ती उत्तर प्रदेशच्याही खाली आहे, म्हणजे उत्तर प्रदेश एवढीच आहे. बरोबर. आता याला कोण जबाबदार आहेत? माझ्या मते याचा विचार लोकप्रतिनिधीने केला पाहिजे. आणि ह्या जर प्रश्न लोकप्रतिनिधी सरकारला विचारणार नसतील तर मग ह्याचा परिणाम काय होतो? राज्य सरकारनं खर्च करावा लागतो. आता तुम्ही आरोग्याची विम्याची योजना आणलीत तर शेवटी त्याचं फंडिंग कोण करणार आहे? सरकार करणार. म्हणजे हे पैसे गेले वाया. म्हणजे हे पैसे महाराष्ट्र राज्याला जे डुबे ते दुसरे राज्य घेतील. म्हणजे तुमच्याकडे समोर ताटातनं घ्यायला तुम्ही देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, हे महाराष्ट्र राज्याचं चित्र आहे. आणि हा करंटेपणा याच्या पुढच्या काळात लोकप्रतिनिधी दाखवू नये, याच्यासाठी हे सगळं आपण बोलते. निश्चितपणे याचा काहीतरी परिणाम. मला एका वेगळ्या विषयाकडे तुम्हाला आणायचं, कारण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि ज्या लोकप्रतिनिधीशी येऊन परत जुळतात. हो. आणि गेल्या वर्षी MITच्या वतीनं एक राष्ट्रीय आमदार परिषद मुंबईमध्ये भरवण्यात आली होती. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, बरोबर. भारतातला हा पहिला प्रयोग होता. त्यामुळे आमदार, येणारी व्यक्ती ही आमदार होती. बरोबर. त्यामुळे ती येणार का? कारण तिथं प्रशिक्षण होणार होतं, बरोबर, कायद्यांची माहिती मिळणार होती, विकास कसा करून घ्यायचा, मतदारसंघातल्या प्रश्न कसे सोडवायचे, समस्या कशा सोडवता येतील, आणि NGOज असतील, फंड असतील, ह्याची इम्प्लिमेंटेशन कसे करायचे, एकूण मतदारसंघाचा आपल्याला आराखडा कसा तयार करायचा, असं सगळं प्रशिक्षण होणार होतं. पण आमदार याला येतील का ही शंका होतीच. परंतु राहुल कराड यांच्या संकल्पनेतून त्याचं नियोजन असं करण्यात आलं की आमदारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा मतदारसंघाचा एक विकास आराखडा तयार करता येईल. आणि नुसता तो तयार नाही करायचा, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, जेणेकरून ज्या योजना आहेत, ज्या आत्ता आपण, ह्या सगळ्या योजना उत्तम आहेत, बरोबर, पण याची अंमलबजावणी नाही. एक्झॅक्टली. तर हे कसं जास्तीत जास्त याची टक्केवारी वाढेल, या संदर्भातली ही परिषद 4 दिवसाची तिथं झाली. आणि 2000 आमदार त्याला 4 दिवस उपस्थित होते देशभरातले. तर हे एक वेगळीच अचिव्हमेंट, वेगळी पाहायला मिळाली. तर अशा प्रकारच्या ज्या परिषदा आहेत भविष्यामध्ये, आता ही पहिलीच गेल्या वर्षी, बरोबर, अशा परिषदांचं महत्व किती वाटतं तुम्हाला, आणि राहुल कराडांनी केलेला हा जो प्रयोग आहे तो कसा वाटतो? निश्चितपणे राहुल कराड हे अशा प्रकारचे विविध प्रयोग करत असतात आणि खूप सकारात्मक पद्धतीनं त्यांचा एक विचाराची दिशा असते, हे मला निश्चितपणे माहिती आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे उपक्रम हे व्हायला पाहिजेत. खरं तर अशा प्रकारचे उपक्रम करणारी एखाद्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, त्या स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत सुद्धा आम्ही आता काय वेळेला करतो. उदाहरणार्थ आता मी, म्हणजे त्यांनी केला तर तो मोठाच आहे प्रयोग, पण आम्ही महाराष्ट्राच्या पातळीला की बाबा आता कामगार कायदे आहेत, तर कामगार कायद्यांच्या मध्ये आता केंद्राने काही कामगार कायदे नवीन बदलण्याचा प्रयत्न केला, आमचा त्याला विरोध होता. की बाबा आमदारांची त्याच्याबद्दलची एक, आम्ही मुंबईमध्ये एक सगळ्या कामगार संघटनांनी एक बैठक घेऊन त्यांना बोलवलं, प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे आता ते आमचे काही प्रयत्न कमी पडत असतील, कधी इतक्या सिस्टमॅटिकली आम्ही केलं नसेल, किंवा आमच्यावरती एक राजकीय ठप्पा आहे, आता लाल बावटा आहे आमच्या, त्याच्यामुळे काय यांचं ऐकायचं आहे परत, असं असू शकेल काही, म्हणजे पूर्वग्रह असू शकतील, बरे वाईट चुकीचे बरोबर काही असू शकेल. परंतु काही असेल, कदाचित आपल्यासारख्या माध्यमांच्या मार्फत असेल, जर ह्याच्याबद्दल कुठेतरी 2 आमदार समोर बसले आणि ह्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले गेले आणि समोरासमोर आम्हाला त्यांना समोरासमोर बसवलं की बाबा हे काय होते हे जरा बघा, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीबद्दल काय होते बघा. आता बोलण्याचा विषय नाही,
परंतु तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी कशी होणार नाही अशा प्रकारचे याच्यासाठी- नोटिफिकेशन्स काढलेले आहेत. याच्यासाठी यंत्रणा राबते. ह्याच्यासाठीच यंत्रणा राबते. आणि असे नोटिफिकेशन्स काढले की व्हिजिट्सच बंद केले. आता तो वेगळा विषय, तो बोलायला फार वेळ लागेल. बरोबर. त्याच्यामुळे हे जे सगळं कव्हरेज काहीच करायचं नाही आणि जे करायचं त्याच्यामध्ये कोणाला केलं तरी त्याला कार्ड द्यायचे नाहीत, सेवा मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे मिळण्याची गरजच निर्माण म्हणजे तो मागायला जात नाही कुठं. आणि एकदा काय होतं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की समजा माझ्याकडे 4 कामगार काम करतात, मला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये लावायचं आहे, तर ते म्हणतात की बाबा तुझे कामगार कव्हर्ड आहेत का मला दाखव. मग ते काहीतरी त्याला ते करावं लागतं. मग ते केलं तरी तो त्या कामगारांना कार्ड देत नाही. का देत नाही? याचं कारण असं, त्यांना जर कार्ड मिळालं, जर त्यांना सेवेचा लाभ झाला तर माझे जे इतर कामगार आहेत त्यांनाही तो द्यावा लागेल. त्यांना तो द्यावा लागेल. आणि मुख्य म्हणजे त्यांना नोंदणीकृत करून घ्यावं लागेल. माझं जिथं मल्टीनॅशनलमध्ये कॉन्ट्रॅक्ट नाही तिथं हे कॉन्ट्रॅक्टर्स, मी अगदी आपल्या माध्यमातून जाहीर विधान करतो की मल्टीनॅशनल कंपन्या आणि मोठ्या कंपन्यांच्या दबावामुळे आणि तेवढ्यामुळेच काही प्रमाणामध्ये असंघटित कामगारांना लाभाचा एखादा तुकडा मिळतो. भारतीय उद्योगपती हे आपल्या कॉन्ट्रॅक्ट वर्करना समान वेतन तर जाऊ द्या, किमान माणुसकीची वागणूक मिळेल आणि त्यांना किमान हे मिळेल असा विचार सुद्धा करत नाहीत, असा माझा 90% अनुभव आहे. अगदी कन्फर्म मी तुम्हाला सांगतो. म्हणून ते देत नाही. म्हणजे याला दिलं तर माझा दुसरीकडचा कामगार मागेल, जाऊ दे मरू दे, काय पैसे यांच्या डोक्यावरती घालायचे घातले ना, चल मरू दे. शेवटच्या प्रश्नाकडे येतो, जो या सगळ्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. ते म्हणजे आपले नागरिक, जनता. मतदार राजा आहे आता सध्या. महिनाभर त्यांना प्रचंड भाव असणार आहे, मान असणार आहे, प्रतिष्ठा असणार आहे. बऱ्याचदा काय होतं, 1000-500 रुपयांसाठी आपलं मत आपण विकतो आणि 5 वर्ष परत आपल्या प्रश्नांच्या विषयी आपल्याला कुठेही जागा भेटत नाही. त्या प्रश्नांविषयी आवाजच कोणी तयार होत नाही. तो आवाज कसा होईल, म्हणजे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना, मतदान करताना जनतेनं काय विचार करावा या पर्टिक्युलर या मुद्द्याविषयी थोडक्यात काय सांगा? असं आहे, तुम्ही आता म्हणलात की 1500 रुपयाला मत विकलं जातं. थोडंसं हार्श वाटेल, परंतु सरकारने आता दरमहा 1500 देऊन मत विकत घेण्याची योजना आणलेली आहे. जे निवडणुकीच्या वेळेला एखादा उमेदवार किंवा काही उमेदवार करत होते ते आता अधिकृत पातळीला सरकारचे पैसे खर्च करून करायला लागते का काय अशी मला भीती वाटते. याचं कारण असं, म्हणजे हा ट्रेंडच बनेल, हा ट्रेंडच बनेल. आता म्हणजे लक्षात घ्या, लोककल्याण, जनकल्याण ही एक राईट बेस्ड संकल्पना असली पाहिजे. म्हणजे जो शोषित आहे त्याला तुम्ही लाभार्थी बनवताय, त्याला तुम्ही रांगेत उभं करताय आणि सांगताय की चल, कोण देते? सरकार देते, भले भले एका योजनेतून देतोय, परंतु हे फेकतोय आम्ही. तुम्ही शब्द वेगळा वापरा, मानधन म्हणा, योजना म्हणा, सन्मान म्हणा, परंतु तुम्ही याला अपवाद नाही. म्हणजे मागे काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये सुद्धा, सेकंड युपीएच्या काळात नाही, आपण आता याच्याबद्दल बोलतोय. कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी वेगळी गोष्ट आहे, कारण तिथे शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला कर्जमाफी देऊन सांगितलं, म्हणलं आम्हाला हमी भाव द्या. दॅट वॉज राईट बेस्ट. परंतु सरकारचा दृष्टिकोन कर्जमाफी देण्याचाच राहतो. म्हणजे कुठल्याही सरकारचा असेल, माफी दिली की देणारा मोठा होतो, घेणारा छोटा होतो. परंतु भाव दिला आणि भावासाठी 4 पैसे जर भाऊ म्हणजे भाऊ किमतीसाठी, रास्त किमतीसाठी जर पैसे दिले तर त्याच्या हातात हक्काचे पैसे येतात. आणि हक्काचे पैसे कोणाला देणं, हक्क देणं हे वरच्या ताकदवान माणसाला, अधिकाराच्या माणसाला कधीही नको असतं. खालच्या माणसाला मी देऊ, पण त्यांनी मान खाली घालून घ्यायचं. दिवाळीचा बोनस देऊ आम्ही, कारण तो असा वर्ण फेकलेला असतो, वेतन वाढवणार नाही. दिवाळीचा बोनस तुला एवढा देऊ की तुला दर महिन्यात जणू काही 1000 रुपये वेतनवाढ दिली असे वाटेल, पण ती कशी झाली की तुला असं वर्ण टाकलंय. हीच संकल्पना आहे. आता या नव्या ज्या योजना आहेत, 45,000 कोटी रुपये सरकार खर्च करते. मी काही त्याला विरोध करण्यासाठी उभा नाही आहे. मी सांगतोय ग्रामीण आपण रोजगाराच्या माध्यमातून आज मी फार टेक्निकल बोलत नाही अर्थशास्त्रातलं, कामकरी लोकसंख्या ज्याला म्हणतात, म्हणजे काम करणारे लोक आणि त्यांना काहीतरी मोबदला मिळतो, भले तो घरातल्या व्यवसायामध्ये काम करून असेल किंवा मजुरी स्वरूपात असेल. मी रस्त्याच्या कडेला काहीतरी विकतो, फुलाचे वाटे किंवा गजरे विकतो, त्याच्यात नसेल, काही असेल,
याला आपण कामकरी लोकसंख्या म्हणतो. मजूर असतील, मॅनेजर असतील, अगदी तुमचं मीडिया हाऊस असेल, कोणी असेल, ते कामकरी लोक झाले सगळे. आज महिलांचं शहरी भागामधलं या कामकरी लोकसंख्येतलं जे म्हणजे समजा 100 महिला असतील वयातल्या, काम करण्याच्या वयातल्या, तर त्यातल्या आज 25 ते 30 महिला फक्त काम करतात. आणि ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण थोडंसं जास्ती आहे, एक 40-45 आसपास असेल. मग उरलेल्या महिला काम करत नाहीत, प्रोडक्टिव्ह वर्क करत नाहीत. जर आपण, आणि पुरुषांमध्ये हेच प्रमाण 75% 70% आहे, कारण ऑब्व्हियस आहे, कारण ते पुरुषांची ती जबाबदारी मानली जाते. मग जर महिला सक्षमीकरण करायचं असेल तर महिलांना अशी दानं फेकून त्यांना लाभार्थी बनवून नव्हे, तर महिलांना रोजगार देऊन त्यांचं सक्षमीकरण केलं पाहिजे. त्यामुळे देशाची संपत्ती वाढेल, राज्यामध्ये एक सन्मानाचं माझं मी मिळवलेले पैसे अशी भावना तयार होईल. बरोबर. तर म्हणजे हा जो रोजगारातला टक्का आहे तो वाढवण्यासाठी सरकारने हे पैसे खर्च करावेत आणि त्यांच्या हातात हेच काय ह्याच्यापेक्षा जास्ती पैसे पडतील आणि रोजगाराच्या मधून मी मिळवलेले आहेत असं त्यांना मिळेल. हा राज्य. पण ज्यांना पैसे फेका आणि मतं घ्या असं ज्यांना करायचं असेल त्यांचं मत वेगळं असू शकेल. आमचं मत हे आहे, आम्ही काही महाराष्ट्रातले काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे काही आहेत जे महाराष्ट्राविषयी विचार करतात, मराठी आहेत. मी मुद्दाम तुमच्या चॅनलवरनं त्यांचं नाव घेऊन, नीरज हातेकर म्हणून आहेत बेंगलोरचे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ह्याच्याबद्दलची त्यांनी काय लिहिलेलं आहे अजून काय, की रोजगारनामा, महिलांचा रोजगारनामा, महाराष्ट्राचा रोजगारनामा, अशा पद्धतीने काहीतरी एक विचार जर पुढे गेला तर मला असं वाटतं त्याचा विचार आमदारांनी येत्या काळात करावा, की लोकांना लाभार्थी बनवू नका. इथं सुद्धा लोकांना इन्शुरन्सचे पैसे, तुम्हाला काही झालं ना, तुझे पैसे एवढे माफ करतो, चल जा, नको. त्याला हक्क म्हणून द्या, त्याला एका सिस्टीम मधनं द्या, हक्काच्या सिस्टीम मधनं द्या आणि वाजवी द्या, भीक नको. हे कुठेतरी थोडंसं आत्मसन्मान जो आहे कामगाराचा, श्रमिकाचा, तो जागा झाला पाहिजे असं मला वाटतं. स्वतः पण जागा झाला पाहिजे आणि त्याचा जागवला पण पाहिजे. यस. आपण वेळ दिलात या विषयावरती बोलण्यासाठी आणि अतिशय अडगळीत पडलेला हा विषय खरं तर होता, पण तो फार महत्त्वाचा होता. त्याच्याविषयी आपली ही चर्चा अधिक अर्थपूर्ण झाली असं मला वाटतं. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला ती किती समजते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये किमान ह्या कामगारांनी जरी या विषयावरती आवाज उठवला तरी ती संख्या 1.5-2 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे महाराष्ट्रातला आवाज बुलंद होऊ शकतो. त्यामुळं आपण अपेक्षा करूया की या चर्चेनंतर या निवडणुकीमध्ये हा विषय चर्चेला असू शकेल. आपली महाराष्ट्रातली जी ही यात्रा आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आपण करतोय, आमदार कसा असावा, हे यात्रेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मान्यवरांना सोबत घेऊन त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण हे तुमच्या समोर आणतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न आहेत, परंतु आपल्या जगण्याचे प्रश्न आहेत आणि रोज भेडसावणारे प्रश्न आहेत, तुमच्या आमच्या घरातले प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांना वाचा जर फोडायचे असेल तर दुसरा तिसरा कोणी येऊन फोडणार नाही. त्यासाठी पहिला आवाज हा आपला स्वतःचा यायला पाहिजे, मग दुसऱ्याचे आवाज त्याच्यामध्ये येतील. आणि म्हणून आमदार निवडताना तो कसा असावा हे समजून घ्या आणि तुमचं मतदान करा. आपलं मतदान हे बहुमूल असं मतदान आहे, ते विकू नका आणि या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सजग राहा. आपण भेटत राहूया आणि आमची जो महाराष्ट्र दौरा आहे त्यानिमित्तानं जी चर्चा आहे त्याचीच पुढं होत राहील. तोपर्यंत फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.